नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण टीईटीचे सगळे पेपर्स पाहत आहोत. अगोदरचे जे पेपर झालेले आहेत त्याचे प्रश्न उत्तरं त्याचं रिव्हिजन घेत आहोत. तर आपल्याला हा 2013चा पेपर आहे आपल्याकडे 2013चा. तर त्यातला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याचे प्रश्न उत्तरं पाहणार आहोत आपण. तर त्यातला पहिला प्रश्न आहे 61 नंबरचा. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या रिकामी जागा यांनी केली. पर्याय क्रमांक 1 आहे वॉटसन, 2 थॉर्नडाईक, 3 विल्यम वुंट आणि 4 आहे मॅकडुगल. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वॉटसन. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या वॉटसन यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 62. एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल यांच्या अंदाजासाठी रिकामी जागा पद्धती अत्यंत उपयुक्त असते. पर्याय क्रमांक 1 आत्मनिरीक्षण, 2 सर्वेक्षण, 3 प्रायोगिक, 4 जीवन वृत्तांत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर्वेक्षण. प्रश्न क्रमांक 63. कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो हे रिकामी जागाचे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 1 आहे समावेश, 2 मनाचा कल, 3 इंद्रिय भ्रम आणि 4 चित्तभ्रम. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंद्रिय भ्रम. हा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारलेला आहे आणि विचारला जाऊ पण शकतो. प्रश्न क्रमांक 64. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती रिकामी जागा यांनी मांडली. तर तुम्ही सगळे अध्ययन उपपत्त्या ज्या आहेत त्या सगळ्या पाठ करा. त्याचे जनक कोण आहेत, कोणत्या प्राण्यावर कोणता प्रयोग केलेला आहे सुद्धा पाठ करा. याच्या अगोदरचे जे व्हिडिओ आहेत ते पहा, त्याच्यामध्ये मी सगळं टाकलेलं आहे. अध्ययन उपपत्ती, त्याचे जनक. ठीक आहे. याच्या पर्याय पाहूत आपण. पर्याय क्रमांक 1 जेरोम ब्रुनर, 2 डेव्हिड आसुबेल, 3 डॉक्टर ब्लूम, 4 अल्बर्ट बांदुरा. याचं उत्तर आहे सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती अल्बर्ट बांदुरा. पर्याय क्रमांक 4 अल्बर्ट बांदुरा यांनी मांडली. प्रश्न क्रमांक 65. साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता रिकामे जागा होय. पर्याय क्रमांक 1 अल्बर्ट बांदुरा, 2 B.F. स्किनर, 3 डॉक्टर ब्लूम, 4 थॉर्नडाईक. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 B.F. स्किनर. प्रश्न क्रमांक 66. कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यांतील कल्पना प्रकारच्या रिकामे जागा प्रकारच्या असतात. पर्याय क्रमांक 1 आहे अनुकरणात्मक, 2 सृजनात्मक, 3 व्यावहारिक आणि 4 पुनरुत्पादित. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 67. अध्ययनविषयक क्षेत्रीय उपपत्ती रिकामी जागा या मानसशास्त्रज्ञाने मांडली. पर्याय क्रमांक 1 कूर्ट लेविन, 2 स्किनर, 3 अल्बर्ट बांदुरा, 4 कोहलर. तर अध्ययनविषयक क्षेत्रीय उपपत्ती पर्याय क्रमांक 1 कूर्ट लेविन या मानसशास्त्रज्ञाने मांडली. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 68. अध्ययन संक्रमणाची सामान्यकरणाची उपपत्ती रिकामी जागा यांनी मांडली. तर याचं पर्याय क्रमांक 1 आहे जड, 2 थॉर्नडाईक, 3 डिसे, 4 बॅगले. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जड यांनी मांडली. प्रश्न क्रमांक 69. व्यक्ती वा तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात असे रिकामी जागा यांचे मत आहे. याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 आसुबेल, 2 लेविन, 3 पॅवलॉव, 4 कोहलर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोहलर. प्रश्न क्रमांक 70. कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे रिकामी जागा होय. पर्याय क्रमांक 1 आहे विस्मरण, 2 स्मरण, 3 अवधान, 4 कल्पना. तर कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 71.
प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा असे रिकामी जागा यांनी म्हटले आहे. पर्याय क्रमांक 1 जुश्री, 2 कोम्बज, 3 स्निग आणि 4 लिंडस्ले. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जुश्री. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 72. सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो. हे रिकामी जागा या संक्रमणाची उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 1 धन, 2 ऋण, 3 शून्य आणि 4 यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे धनसंक्रमण. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 73. विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला रिकामी जागा असे म्हणतात. पर्याय क्रमांक 1 शैशवावस्था, 2 किशोरावस्था, 3 कुमारावस्था, 4 पौगंडावस्था. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 किशोरावस्था. 6 ते 12 वर्ष या कालावधीमधले जे असतात वयोगट ते किशोरावस्था आहे. प्रश्न क्रमांक 74. स्मृती म्हणजे नवा अनुभव असे रिकामी जागा यांनी म्हटले आहे. पर्याय क्रमांक 1 स्टाउट, 2 रॉस, 3 एबिंगहॉस आणि 4 मन. तर स्मृती म्हणजे नवा अनुभव असे रॉस यांनी म्हटले, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 75. चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळाकाळाचे भान राहत नाही. हे रिकामी जागा अवधानाचे उदाहरण होय. पर्याय क्रमांक 1 आहे अभ्यस्त, 2 ऐच्छिक, 3 अनैच्छिक आणि 4 वरीलपैकी कोणतेही नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अभ्यस्त. प्रश्न क्रमांक 76. बाह्य उद्दीपकासंबंधी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचवल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला रिकामी जागा म्हणतात. पर्याय 1 आहे अवबोध, 2 प्रतिमा, 3 संवेदना आणि 4 कल्पना. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संवेदना. प्रश्न क्रमांक 77. बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे रिकामी जागा यांनी म्हटले आहे. पर्याय क्रमांक 1 आहे स्टर्न, 2 मॅकडुगल, 3 गेट्स आणि 4 विल्यम जेम्स. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्टर्न. प्रश्न क्रमांक 78. आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे रिकामी जागा यांनी मांडले. पर्याय क्रमांक 1 विल्यम स्टर्न, 2 टर्मन, 3 थॉर्नडाईक आणि 4 अल्फ्रेड बिने. तर हे 4 बुद्धीचे पैलू जे आहेत हे कोणी मांडले आहेत तर अल्फ्रेड बिने यांनी मांडले. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 79. शैक्षणिक बुद्धिमत्तेवर भावनिक बुद्धिमत्तेचे साह्य असले पाहिजे असा विचार रिकामी जागा यांनी मांडला. पर्याय क्रमांक 1 आहे स्पियरमन, 2 थर्स्टन, 3 गिलफोर्ड आणि 4 डॅनियल गोलमन. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॅनियल गोलमन यांनी मांडला. प्रश्न क्रमांक 80. साध्य गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल कराव्यास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजे रिकामी जागा होय. पर्याय क्रमांक 1 भावना, 2 धारणा, 3 प्रेरणा आणि 4 बुद्धिमत्ता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रेरणा. पुढचा प्रश्न आहे अध्यापन हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यकता आहे. पर्याय क्रमांक 1 प्रवर्तन, 2 बक्षीस, 3 शिक्षा, 4 साहित्य. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रवर्तन. प्रश्न क्रमांक 82. इसवी सन 1921 साली दक्षिणामूर्ती येथे बाल मंदिर नावाची शिशुशाळा रिकामी जागा यांनी सुरू केली. पर्याय क्रमांक 1 अनुताई वाघ, 2 सावित्रीबाई फुले, 3 रमाबाई रानडे आणि 4 गिजूभाई बदेका. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
बालमंदिर नावाची शिशुशाळा गिजूभाई बधेका यांनी सुरू केली? प्रश्न क्रमांक 83. अध्यापनाच्या प्रतिमानाचे जनक रिकामी जागा हे आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे हर्बर्ट थेलन व जॉन डुई. 2 फॅनी शेफेल, जॉर्ज शेफेल. 3 मार्शा विल व बुश जॉईस. 4 जॉर्ज ब्राउन व विल्यम शू. तर अध्यापनाचे प्रतिमानाचे जनक मार्शा विल व बुश जॉईस हे आहेत. प्रश्न क्रमांक 84. सजीवांची लक्षणे हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्याकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले? पर्याय क्रमांक 1 मूर्ताकडून अमूर्ताकडे. 2 ज्ञाताकडून अज्ञाताकडे. 3 सुगमाकडून संकीर्णाकडे. 4 विशिष्टाकडून सामान्याकडे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ज्ञाताकडून अज्ञाताकडे. पुढचा प्रश्न आहे यशस्वी अध्यापन म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 100% निकाल. 2 सर्व विद्यार्थ्यांनी प्रावीण्यासह उत्तीर्ण होणे. 3 परिणामकारक अध्ययन. 4 विद्यार्थ्यांचे यश. तर यशस्वी अध्यापन म्हणजे पर्याय क्रमांक 3 परिणामकारक अध्ययन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 86. क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता? पर्याय क्रमांक 1 स्वाभाविकरण, अचूकता, संधिकरण, अनुकरण, क्रियाकौशल्य. 2 अनुकरण, स्वाभाविकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण. 3 अनुकरण, क्रियाकौशल्य, संधिकरण, अचूकता, स्वाभाविकरण. 4 अनुकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण आणि स्वाभाविकरण. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 87. खाली काही वर्तन बदल दिले आहेत त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे तो ओळखा. पर्याय क्रमांक 1 शारदा सुंदर भरतकाम करते. 2 राजूचे त्याच्या कुत्र्यावर प्रेम आहे. 3 विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवतो. 4 सुनीताला शंख शिंपले जमवण्याचा छंद आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 88. खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारी नाहीत ते सांगा. पर्याय क्रमांक 1 बौद्धिकदृष्ट्या मागासलेली. 2 उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असलेली. 3 अध्ययन अक्षमता असलेली. 4 अध्ययन क्षमता असलेली. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अध्ययन क्षमता असलेली. प्रश्न क्रमांक 89. अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? पर्याय क्रमांक 1 बौद्धिक व भावनिक. 2 शारीरिक व मानसिक. 3 फक्त बौद्धिक. 4 फक्त सामाजिक. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शारीरिक व मानसिक. यातला शेवटचा प्रश्न आहे 90 नंबरचा. अध्यापनशास्त्र म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 आहे पद्धती व प्रतिमान. 2 तत्वे व नियम. 3 अध्यापन व सूत्रे. आणि 4 वरील सर्व. अध्यापनशास्त्र म्हणजे वरील सर्व येणार आहे पर्याय, कारण पद्धती व प्रतिमान, तत्वे, नियम, अध्यापन व सूत्रे हे सर्वच पर्याय अध्यापनशास्त्र आहेत. अशा प्रकारे हा पण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचा याचे प्रश्न उत्तरं पाहिलेले आहेत.